नमस्कार मित्रांनो, लेक्चर 2 मध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण जे कॅन्डलस्टिक, डे कॅन्डल, बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डलचा डिफरन्स बघितला, ओपन, हाय, लो आणि वीक बघितला, तेच आज या PDF मध्ये आपल्याला दाखवतंय. तर याच्यामध्ये जे आपण काल म्हटलं होतं की अप्पर वीक, पण इथे आपल्याला एक शब्द भेटतोय शॅडो, जो काही ठिकाणी वापरला जातो शॅडो ॲज अ शॅडो, आणि हा लोअर शॅडो. तर आपण कालच्या याच्यामध्ये वीक बोलत होतो की काही ठिकाणी इथे आपल्याला शॅडो असं म्हणायचं आहे. ही रिअल बॉडी आहे आणि ही शॅडो किंवा वीक ही बॉडी आहे. ही बॉडी आहे वीक, ही वीक किंवा शॅडो. तर याच्यामध्ये आपण बुलिश कॅन्डल पाहिली, बेरिश कॅन्डल पाहिली. ही PDF आपण NSC आणि BSc.com या वेबसाईटवरनं घेतली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रकार जो आहे तो आहे डोजी. डोजी म्हणजे काय, तर ज्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज सेम आहे, ओपन आणि क्लोज सेमच आहे, जिथे कॅन्डल ओपन झाले तिथेच ती क्लोज झाली, मुवमेंट दिली तिने, आणि शेवटी ज्या ओपन प्राइसला क्लोज झाले, याचा अर्थ कसा असतो मित्रांनो, बायर आणि सेलर ह्याच्यामध्ये एक रेस लागलेली असते बघा. तर एकाला प्राइस खाली पाडायची असते, एकाला वरती न्यायची असते, पण जेव्हा ही कॅन्डल बनते तर हे दोघं पण सेम टू सेम असतात, तेव्हा ओपन आणि क्लोज हा सेम प्राइस वरती आपल्याला भेटतो. मग याचा अर्थ डोजीचा असा असतो की ना बायरची पकड मजबूत आहे ना सेलरची पकड मजबूत आहे, दोन्ही न्यूट्रल आणि इक्वल चाललेले आहेत. याचा सिंपल याचा अर्थ आहे. आता डोजीमध्ये पण टाइप्स आहेत. हा आहे डोजी, ह्या ड्रॅगन फ्लाय डोजी, म्हणजे ओपन आणि क्लोज फक्त वरच्या बाजूला आहे, खाली एक मोठी वीक भेटली आहे आपल्याला ह्या साईडला, डाऊन साईडला, आणि इथे अप साईडला भेटली आहे. याला ग्रेवस्टोन डोजी म्हणतात. हा ड्रॅगन फ्लाय डोजी आहे. इथे आपल्याला समजायचं काय आहे, प्राइस इथे ओपन झाली, खाली आली, तर इथे प्रॉपर रिजेक्शन त्याला भेटला, इथं बायर्स त्याला भेटलेत, त्याच्यामुळे हा पुल बॅक दिलाय आणि हा जिथे ओपन झाली होती तिथेच क्लोज दिलाय. या गोष्टी अशा कॅन्डल्स वरतीच आपल्याला कळून येतात की कुठं बाहेर बसलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की हा 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 बायर झोन आहे, हा बायर झोन आहे, इथे सेलर झोन आहे. एकदम ऑपोजिट. इथे तुम्हाला प्राइस इथे ओपन होते, वरती जाते, बायर्स इथं वरती नेतात, पण सेलर ह्या पॉइंटला बसलेले असतात, तेव्हा इथं रिजेक्शन भेटलं की प्राइस पूर्ण डाऊन येते. हे इथे सेलर, इथे बायर्स, आणि इकडे पण बायर्स आहे, सॉरी, इकडे सेलर्स आहेत, इकडे बायर्स आहेत. सो दोघांची पकड मजबूत आहे आणि न्यूट्रल राहते, इथे पण न्यूट्रल राहते. याला लॉंग लेज डोजी म्हणतात. हा काय आहे, हा याची वीक किंवा शॅडो म्हणजे जास्त लॉंग नाहीये म्हणून, आणि याची जास्त आहे म्हणून याला लॉंग लेग डोजी, लेग म्हणजेच पाय या ठिकाणी आपण म्हणलेलं. आता या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय हा ट्रेंड जो होता, डाऊन ट्रेंड होता, मग अप ट्रेंड आला, अप ट्रेंड आल्यानंतर एक डोजी भेटले, डोजी बनले इथे कॅन्डल, लॉंग लेगची ही जी वाली आहे ही आपल्याला इथं बघायला मिळते, आणि इथनं आपल्याला डायरेक्शन चेंज होताना दिसते. इथे ग्रेवस्टोन डीजी, इथे जसं सांगितलं मी, इथे सेलर बसलेले होते, इथनं रिजेक्शन मारलं, इथं प्रॉपर सेलरचाच ताकद दिसते ह्या कॅन्डलला, त्याच्यामुळे हा इथे डाऊन साईडला आपल्याला नेले जाते. हा ड्रॅगन फ्लाय डोजी, ड्रॅगन फ्लायला सेम, इथे बायर्स आहेत, बायर्स इथे टच झाल्यानंतर प्राइस वरती मूव्ह होते. हा जो ट्रेंड होता अप डाऊन, हा डायरेक्ट चेंज झालेला आहे, ह्या दिशेला आपल्याला मार्केट गेलेलं आहे. तर नेक्स्ट कॅन्डल आहे मित्रांनो आपली हॅमर. तर हॅमर मध्ये काय असतं, जो आपण हातोडी म्हणतो घरी वापरणारी, तेच हा प्रकार आहे. इथे म्हटलं जातं, ज्याला बॉडीची साईज ही एवढीच आहे आणि याच्या एक 1/3 म्हणा किंवा 1/4 किंवा 1/5 ह्या रेशोच्या त्याची वीक आहे, यालाच आपण
हॅमर असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये कॅन्डलचा जो लो आहे इथे त्याला प्रॉपर रिजेक्शन भेटतंय. हा कदाचित म्हणजे हा नॉर्मल हॅमर आहे. पुढे आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर पण दिसेल. ही जी साईज आहे, ही जी बाजू आहे ही खाली असेल आणि हा विक, ही जी विक आहे ती अशी वरती असेल. याला आपण इन्व्हर्टेड हॅमर असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं की हा जो एरिया आहे जे रिजेक्शन मारलंय इथे बायर्स आहेत किंवा सेलर्स आहेत. आता ह्या कॅन्डलला आता आपल्याला काय समजतंय, तर इथं आपल्याला बायर्स आहेत आणि बायर्स जेव्हा येतात तर ते एकदम पुल करतायत प्राइसला आणि इथे क्लोजिंग येते. इथे ओपन झाले आणि इथे क्लोज झालेले. इथे क्लोज आहे, इथे ओपन आहे. तर याच्यामध्ये हा स्ट्रॉंग बुलिश आहे, बुलिश साइन आहे. हा पण बुलिश आहे पण लो थोडासा. जेव्हा कॅन्डल इथं ग्रीन बनते तर याचा अर्थ स्ट्रॉंग बुलिश आहे आणि इथं सेमी बुलिश आपण इथे म्हणू शकतो. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या आपल्याला प्राइस ऍक्शन शिकवतं. भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शन मध्ये काय शिकवलं जातं, तर हेच शिकवलं जातं कॅन्डल्स रीड करायच्या, कॅन्डल कशा बनतात, काय बनतात हेच आपल्याला शिकायचं असतं. याच्यामध्ये मेन जे गोष्ट आहे बॉडी आणि विक, ही बॉडी ही विक, हे जे पॉइंट्स आहेत त्याची साईज आपल्याला बघितल्या कळायला पाहिजे की हे इथं नेमकं काय सीन होतंय, काय चालू आहे. बायर्स आहे, सेलर्स आहे, सप्लाय डिमांड, सपोर्ट रेजिस्टन्स वरती कोणती कॅन्डल, कशी कॅन्डल बनली, काय बनली, त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला प्राइस ऍक्शन मध्ये शिकवल्या जातात. आता इथं तुम्ही बघितलं डाऊन ट्रेंड होता, हा स्ट्रॉंग बुलिश हॅमर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हा वाला बनलाय. हा नाही, हा सेमी आहे, हा सेमी आहे. हा जो आहे हा स्ट्रॉंग बुलिश साइन आहे. हा जेव्हा स्ट्रॉंग बुलिश हॅमर म्हणतो तर इथनं प्राइस जवळपास रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपली प्राइस रिव्हर्स झालेली आहे, अपसाइड गेलेली आहे. तर नेक्स्ट कॅन्डल आहे आता मित्रांनो आपले हँगिंग मॅन आणि हॅमर जवळपास सेमच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग रिव्हर्सल ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो. तर जर समजा याला आहे ना ही वीक जी आहे अपसाइडला इथे थोडीशी आपल्याला वीक बघायला मिळते. हॅमर मध्ये कसं असतं, हॅमर मध्ये हा वीक जो आहे नसतेच किंवा असली तर एकदम छोटीशी असते, पण इथे वीक असते वरच्या बाजूला. तर याचा अर्थ असा होतो की जी डायरेक्शन मध्ये मार्केट चालू आहे त्याच्या विरुद्ध दिशेला मार्केट जाऊ शकतं जेव्हा हा कॅन्डल बनतो तेव्हा. नेक्स्ट कॅन्डल आहे आपले शूटिंग स्टार मध्ये सेम इन्व्हर्टेड हँगिंग मॅन जो आहे त्याच्या विरुद्ध म्हणजेच शूटिंग स्टार. त्याच्यामध्ये तुम्ही बघा ह्या पॉइंटला रिजेक्शन भेटते. इथे तुम्हाला सेलर्स भेटतात. सेलर्स भेटल्यानंतर प्राइस तुमची डाऊन होते. मग हा जो कॅन्डल बनते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती असेल किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती असेल किंवा 1 डे ची असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पॉइंटला रिजेक्शन भेटतंय. इथे सेलर्स ऍक्टिव्हेटेड आहे. तुमची प्राइस डाऊन चालू होती, मध्येच तुमची प्राइस रिव्हर्स झाली. आता रिव्हर्स झाली तर तुम्हाला इथे हा एक हँगिंग मॅन हॅमर सारखा बनलेला आहे. हा इथे त्यांनी दाखवलेला नाही पण आता आपण शिकलोय, आपल्याला हा दिसलाय म्हणून हा पॉइंटला इथे रिव्हर्स झाला, वरती गेला परत हा शूटिंग स्टार बनलेला आहे. हा शूटिंग स्टार आल्यानंतर पुन्हा प्राइस डाऊन अँड देन अपसाइड. आता इथे
एक्स हा तर आहेच, पण हा नेक्स्ट कॅन्डल जी बनली ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनलेली. ह्याच्यामध्ये पूर्ण ग्रीन आहे आणि भरीव कॅन्डल आहे, त्याच्यामुळं हा इथनं प्राइस रिव्हर्स होते. हे पण प्राइस ऍक्शन मध्ये शिकवलं जातं, हे पण महत्वाचं आहे. हा जसं बोललो ते इन्व्हर्टेड आहे, हेड अँड शोल्डर सेम, रिजेक्शन इथनं प्राइस डाऊन डाऊन. तर ह्याच्यामध्ये मगाशी जी वरच्या साईडला होती तेव्हा मी स्ट्रॉंग बुलिश हॅमर बोललो होतो. हा जेव्हा होतो की तो म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे. तर इथं जेव्हा टॉप साईडला, चार्टच्या टॉप साईडला जर ही कॅन्डल बनत असेल तर इथनं रिव्हर्स होण्याचे जास्त आणि जास्त चान्सेस असतात, कारण की इथे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनते ना की बुलिश. ही ग्रीन बॉडी जर इथं बनली तर स्ट्रॉंग बुलिश हॅमर, आणि हा जो बनला इथे रेड ते इन्व्हर्टेड बेरिश हॅमर कॅन्डल बनली. तर इथनं डाऊन होणार म्हणजे होणार. प्राइस इथे आली, इथे गेली आणि परत खाली आली. हा इव्हनिंग स्टार आहे, एक बुलिश कॅन्डल बनते, नंतर एक छोटीशी ह्या साईजची कॅन्डल बनते जिची विक पण छोटी आहे, बॉडी पण छोटी ॲज कम्पेअर टू लास्ट कॅन्डल. आणि देन ह्या बॉडीच्या आतमध्ये तिसरी कॅन्डल बनते ज्याची बॉडी याच्यापेक्षा छोटी आहे आणि ह्या कॅन्डलच्या आतमध्येच तिचं हे आहे. तर त्याला आपण इव्हनिंग स्टार असं म्हणतो. ज्याच्याकडे आपण म्हणजे इव्हनिंग स्टारला आपण थोडक्यात काय म्हणतो की हा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे, की जो आता ट्रेंड अप साईडचा चालू होता आणि हा इव्हनिंग स्टार बनल्यानंतर आपला ट्रेंड हा डाऊन ट्रेंड सुरू होणार आहे. ओके ओके, जसं मी सांगितलं अप साईड होता मार्केट आणि देन हा बनल्यानंतर हा डाऊन साईडला आला होता. इथे मॉर्निंग स्टार पॅटर्न बनलेला आहे. तर मॉर्निंग स्टार काय आहे तर हेच आहे, दोन्ही दाखवले बघा, हा इव्हिनिंग आणि हा मॉर्निंग. तर मॉर्निंग मध्ये काय आहे तर आपण बघूयात इथे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा रेड कॅन्डल बनते, स्ट्रॉंग रेड म्हणजे स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनते, त्याच्याच बॉडीच्या आतमध्ये तिसरी कॅन्डल बनते बघा, बॉडीच्या आत, विकच्या आत, बॉडीच्या आतमध्ये, आणि हा त्याच्यावरती किंवा खालच्या साईडला सॉरी इथे ही ग्रीन कॅन्डल बनते. तेव्हा मार्केट बुलिश रिव्हर्सल पॅटर्न बनवतं. डाऊन ट्रेड असताना मॉर्निंग स्टार बनला, मार्केट रिव्हर्स. नंतर ही बुलिश इंगल्फिंग हा भरपूर वेळा वापरला जातो किंवा म्हणजे जास्त फेमस आहे असं आपण म्हणू शकतो. द बुलिश इंगल्फिंग पॅटर्न, बुलिश रिव्हर्सल पॅटर्न. ह्याच्यामध्ये होतं असं, ट्रेंड डाऊन ट्रेंड चालू असतो, कॅन्डल रेड बनते, ही एक कॅन्डल सॉरी ही कॅन्डल बनल्यानंतर त्याची नेक्स्ट कॅन्डल जी आहे गॅप डाऊनला ओपन होते, पण विक छोटी बनवते, बॉडी मोठी बनवते आणि वरच्या साईडला छोटी विक असू शकते किंवा नसू शकते. पण ही बॉडी, ही जी बेरिश कॅन्डल होती तिच्या आतमध्येच हा बॉडी नेक्स्ट कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच ही कॅन्डल तयार झालेली होती किंवा आहे. आपण याला काय म्हणतो की ह्या बुलिश कॅन्डलने ही बेरिश कॅन्डलला गिळून घेतलंय इन द सेन्स हा हिची जी साईज आहे हिच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपण त्याला बोलताना असं म्हणतो की ह्या रेड कॅन्डलला ह्या बुलिश कॅन्डलने गिळून घेतलंय. त्यावेळेस बुलिश इंगल्फिंग पॅटर्न बनतोय आणि इथे स्ट्रॉंग अपसाइड जाण्याचे चान्सेस आहेत. कधी ही कॅन्डलची नेक्स्ट कॅन्डल
इथे ओपन झाली पाहिजे किंवा इथे ओपन झाली पाहिजे, और एल्स इथे ओपन जर झाली तर याने हा हाय जो आहे कॅन्डलचा ब्रेक केला, तर इथं आपण समजू शकतो की हा ट्रेंड हा रिव्हर्स झालेला आहे आणि अपसाइडला मुवमेंट आपल्याला भेटू शकते. याच्यामध्ये ट्रेंड अपसाइड देन डाऊन साइड. तर इथं हा जो कॅन्डल आहे, तुम्हाला मी ते सांगितलं की नेक्स्ट कॅन्डल जी बुलिश कॅन्डल आहे तिने ह्या कॅन्डलला गिळून घेतलं पाहिजे. तिने व्यवस्थित गिळलंय. नंतर नेक्स्ट कॅन्डल ही हा लो काही तोडलेला नाही आहे. हा हाय जेव्हा तोडते इथे दुसऱ्या कॅन्डलने तिसऱ्या कॅन्डलने इथे ब्रेक केलाय, तेव्हा इथे आपण समजू शकतो की ट्रेंड हा रिव्हर्स झालेला आहे. इथनं अपसाइड मुवमेंट येणार. ओके. देन अपोजिट बेअरिश इंगल्फिंग. जेव्हा ट्रेंड हा अपसाइड चालू असतो, अचानक हा वाला पॅटर्न बनतो, देन आपण एक्सपेक्ट करतो की हा मार्केट आता डाऊन ट्रेंड मध्ये येणार आहे. तर इथं सीन कसं आहे, बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डल खाऊन टाकते. सिंपल. बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डल खाऊन टाकते पूर्णपणे. चार्ट मध्ये आपल्याला दिसते ही जी बॉडी आहे, ह्या बॉडीला नेक्स्ट बेरिश कॅन्डलने पूर्ण खाऊन टाकलेला आहे. त्याच्यामुळे ट्रेंड हा रिव्हर्स झाला. आधी अपसाइड होता, देन डाऊन साइड झाला आणि इथं परत एकदा रिव्हर्स साईन दिलेला आहे, कारण की हा बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डलने गिळून टाकलं होतं. त्याच्यामध्ये आणखी भरपूर सारे पॅटर्न्स आहेत जे की कामाचे आहेत, व्यवस्थित ज्याचा स्टडी आपण केला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बघा, हरामी इनसाइड बार, हरामी कॅन्डल आपण म्हणतोय, हा जो आहे जपनीज इन जपनीज कॅन्डलस्टिक पॅटर्न कन्सिडर्ड ॲज रिव्हर्सल पॅटर्न. हा जर बनला तर हा साइन देतोय की एक बेरिश साइनचं, आणि हा बुलिश साइन. एक रेड कॅन्डल बनते, बेरिश कॅन्डल बनते बॉडीची, आणि देन एक त्याच्या आतमध्येच त्या बॉडीच्या आतमध्ये नेक्स्ट ग्रीन कॅन्डल बनते, बुलिश कॅन्डल बनते, जी की लास्ट बेरिश कॅन्डलच्या प्रमाणात खूप छोटी आहे. तेव्हा एक साइन बनते हरामी पॅटर्नची. आपण इथे आता बुलिश म्हणू शकतो आणि इथे बेरिश हे जे आहे ते इथे, आणि हे बुलिश. जेव्हा ग्रीन कॅन्डल असते त्याच्या आतमध्ये एक रेड कॅन्डल बनते छोटीशी बॉडीच्या आतमध्ये. इथे सेम, फक्त अपोजिट. ह्या बॉडीच्या आतमध्ये एक छोटीशी ग्रीन कॅन्डल, याच्या अपोजिट कॅन्डल जेव्हा बनते तर ट्रेंड रिव्हर्सलचा साइन असतो. इथे दिलेलं आहे कन्सिडर अ रिव्हर्सल पॅटर्न. हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. पिअर्सिंग लाईन, ह्याच्यामध्ये